मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आंब्याचा सीझन नुकताच गेलेला आहे, तरी आंबे आहेत अजून बाजारात। पण असं होतं ना की कधी कधी सीझन नसताना आपल्याला आंब्याचा एखादा पदार्थ बनवायचा असतो आणि ते सोल्युशन आम्ही काढलेलं आहे। ते म्हणजेच हा मँगो पल्प, अस्सल रत्नागिरीचा हापूस आंब्याचा रस हा तुम्हाला आता वर्षभर मिळेल। कुठे मिळेल? खालती व्हॉट्सॲप नंबर दिला, त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता। आणि या आंब्याच्या रसापासून आपण तयार करतो आहोत आंब्याची पुरणपोळी। चला सुरुवात करू। साधारण एक 2 छोटे चमचे तूप घेऊन आपण यावर तांदूळाचा रवा भाजून घेऊ। तांदूळाचा 1 वाटी रवा, याला छान खमंग भाजून घेऊ आपण। एवढ्या इझिली तुम्ही हा पल्प काढू शकता। जसा 1 वाटी तांदूळाचा रवा आहे तर त्याच्यात जवळपास 3 वाटी पाणी आपल्याला लागतं। तर आपण काय करू, 1.5 वाटी आंब्याचा रस घेऊ, 1.5 वाटी पाणी घेऊ आणि साखर अर्धी वाटी घेऊ। लक्षात ठेवा, 1 वाटी रवा, 1.5 वाटी मँगो पल्प म्हणजे आंब्याचा रस, 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखर। पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं। पहिले मी 1च वाटी घालतोय आणि साखर अर्धी वाटी। आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे। आणि तोपर्यंत पोळ्यांना जी कणिक आपल्याला लागते ती भिजवायची आहे। थोडीशी सैलसर भिजवायची आहे, म्हणजे पुरणाच्या पोळीसाठी जशी आपण कणिक भिजवतो तशी। साधारण 2 वाट्या कणिक मी घेतली आहे। यामध्ये थोडंसं मीठ, 1 पाव चमचा, 2 ते 3 चमचे तेल, पाणी टाकण्याच्या पूर्वी तेल आणि मीठ हे एकत्र करून मग पाण्याने भिजवायचं। नेहमीच्या कणकीपेक्षा म्हणजे पोळ्यांसाठी जी भिजवतो कणिक त्याच्यापेक्षा थोडं सैल भिजवायचं आहे आपल्याला। ह्या छान आपण मळून घेऊ। नंतर पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं, 1-2 चमचे, आणि तेलाने ह्याला छान कणिक जी आहे ती तिंबायची, मळून घ्यायची। जेवढी छान कणिक मळू तेवढी पोळी जी आहे ती छान होईल। कणिक मळल्याने काय होतं, त्यात ग्लुटन फॉर्म होतं आणि मग ती कणिक अशी लांब व्यवस्थित पोळी त्याची लाटल्या जाते। याला 10 मिनटं झाकून ठेवू, तोपर्यंत आपला आंब्याचा शिरासुद्धा झाला असेल। क्या बात आहे, रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि शिरासुद्धा उत्तम झालेला आहे। आता ह्याला सुद्धा आपण थोडंसं थंड करूयात। यामध्ये शेवटी 1 चिमूटभर आपण फक्त मीठ घालतोय। बाकी वेलची वगैरे काही घालायची नाही, कारण आंब्याचा जो स्वाद आहे ओरिजिनल तो सगळ्यात बेस्ट। ही कणिक छान मुरली आहे। पुन्हा थोडंसं तेल घालूयात। जेवढं आपण यात तेल घालू ना तेवढी ती छान खुसखुशीत होते। आता गंमत कशी असते माहिती का, की पुरण किती आणि कणिक किती। तर आमच्या इथे विष्णूजी की रसोईमध्ये आम्ही असं करतो की 120 ग्राम साधारण पुरण असतं आणि 30 ग्राम कणिक असते। 30 ग्राम कणिक आणि 120 ग्राम पुरण, त्या हिशोबाने तो गोळा घ्यायचा। आणि ह्याला बघा, हे असं याची अशी वाटी। आमची पुरण आजी होती बघा, ही पुरण आजी सगळ्यांना वेळ लावून गेली। आता नुकतंच ही जी पुरण आजी आहे तिचं निधन झालं। ॲट द एज ऑफ 90 पर्यंत ती काम करत होती आणि पुरण आजीच्या नावाने फेमस झाली, कारण तिची पुरणपोळी अतिशय प्रसिद्ध, इतकी छान मऊ लुसलुशीत पुरणपोळी की क्या बात आहे।
हा गोळा छान असा जो आहे हा गोळा करून मग यावर कणिक चढवायची, अगदी हलक्या हाताने, प्रेमाने. बढिया. हे असं आत सारायचं, कणिक वर येते, आत सारायचं, कणिक वर येते. ये बात. आणि ती नेहमी म्हणायची की ही एक्स्ट्राची कणिक बाहेर निघायला पाहिजे, ती निघाली नाही तर तुम्ही सुगरण आहात हे सिद्ध होत नाही. क्या बात. मी एक अजून तयार करून घेतो. आता ही पुरणाची पोळी आपण 2 पद्धतीने लाटू शकतो. एक तर तेलावर लाटा किंवा तांदळाच्या पिठीवर लाटा. मी 2 दाखवणार, 2 वेगवेगळ्या पद्धती. पहिले तेलावर. हाताने जेवढं याला मोठं करता येईल तेवढं मोठं करायचं. आणि याला नुसतं असं छान आकार द्यायचा. दॅट्स इट. तांदळाची पिठी, याला फक्त हलक्या हाताने घ्यायचं. तर अशी ही आंब्याच्या रसातली पुरणपोळी किंवा आंब्याची पुरणपोळी मला तर आवडते. तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. पाहत मास्टर रेसिपीज. आंब्याच्या या पुरणाच्या पोळीबरोबर तूप आणि आंब्याचा रस घ्यायला विसरू नका. कराल ना असं? हे केल्यानंतर जर तुम्हाला मजा आली तर बघा माझी आठवण येते का. नमस्कार.